थँक्यू सो मच. तुम्ही मागच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला आहे आणि मी जस्टच 2च दिवस झाले व्हॉइस ओव्हर करते. अगोदर मी व्हॉइस ओव्हर करत नव्हते आणि हे माझं जे चॅनल आहे ते अगदी 3 वर्षापूर्वीचं आहे. त्यामुळे मला असं कधी कधी वाटतं ना की मे बी हे चॅनल ग्रोच होणार नाही, कारण असं थोडी असतं की म्हणजे 3 वर्षानंतर तुम्हाला परत तुमचं चॅनल ओपन करायचं की यूट्यूब म्हणेल तुम्हाला काय बाबा वेडी पोरगी ही, की एवढे दिवस हिनं काही टाकलं नाही, आता कसं मी किक देऊ याच्या चॅनलला. तर मला असं वाटतं हा माझा समज आहे की गैरसमज आहे, आय डोंट नो. पण प्लीज सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. कारण आता मी काय करते माहिती आहे का, पूर्ण दिवस माझा यूट्यूबला देते आहे. कारण मी आता कुठलाच जॉब करत नाही, काहीच काम वगैरे करत नाही. तसं घरचं काम करते पण बाकी मी काहीच करत नाही. तर ही होती छोटीशी इन्फॉर्मेशन अबाउट मी, म्हणजे मला काय वाटतं आणि काय नाही, आणि मला असं शेअर करावं असं वाटतं. तर त्यामुळे मला असं वाटलं की सांगावं तुमच्या सर्वांना. तर तुमचं एक सबस्क्राईब जे आहे ना ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर लाईकसुद्धा करा. शेअर तर खूप कमी लोक करतात, म्हणजे आपणच दुसऱ्यांचे व्हिडिओ खूप कमी शेअर करतो. तर आपण काही म्हणजे कायच म्हणणार ना की शेअर पण करा. पण तरी पण तुम्हाला युजफुल वाटत असेल आणि कुणाला जर शेअर करावंसं वाटत असेल तर प्लीज शेअरसुद्धा करा. पण प्लीज सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा. ओके, तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण काय करतो माहिती आहे का, बाजारातून केक आणतो. आपल्याला खरंच सिरियसली माहिती नसतो की तो केक किती दिवसांचा आहे, किती दिवसांपासून स्टोअर आहे. आता दुकानावाले म्हणतात की नाही फ्रेश माल आहे, ताजा माल आहे बाई, असं आहे वैसं आहे. पण टू बी ऑनेस्ट असं काहीही नसतं. खूप दिवसांचे ते बनवून ठेवलेले असतात, कारण त्यांना खूप लोकांना ते केक पुरवायचे असतात. तर एवढं पॉसिबल नाही आहे की क्विक करणं, एकदम फ्रेश आणि सगळ्यांना सप्लाय वगैरे करणं. खूप कमी बेकऱ्या अशा आहेत की त्या स्वतः खूप छान हेल्दी केक बनवतात आणि विकतात. तर इथे मी तुम्हाला हे नमूद करू इच्छित आहे की प्लीज तुम्ही काय करा माहिती आहे का, जे होम मेकर्स आहेत ना, म्हणजे जे घरी केक बनवतात अशाकडनंच तुम्ही केक घ्या. जे स्वीट मार्ट असतात किंवा खूप मोठे मोठे शॉप्स असतात दुकानातले किंवा दुकानाचे केकचे वगैरे, तर तिथून अवॉइड करा शक्यतो, माहिती आहे का. तर चला रेसिपी सांगते. तर मी ना केकचं प्रीमिक्स आणलं होतं. प्रीमिक्स हे कसं असतं की त्याच्यापासून आपण एकदम छान रेडीमेड असा केक बनवू शकतो. तर मी ही सगळी इन्फॉर्मेशन याबद्दल देते कारण मी जेव्हा नवीन केक सुरू करत होते तेव्हा मला प्रीमिक्स म्हणजे काय हे सुद्धा माहिती नव्हतं. तर त्याच्यामुळे म्हटलं सगळी एकदम सविस्तर आणि छान माहिती तुमच्यासोबत शेअर करूयात. म्हणजे जे माझ्यासारखी वेडे लोक असतील ना की ज्यांना केकचं काहीही माहिती नाही, तर तेही केकही शिकून जातील. ठीक आहे. तर हे जे केक आहे, तर ह्या केकला आपण काय करायचं आहे की तुमचं जे प्रेमिक्स आहे, मोठा जो कप आहे, ते मेजरिंग कप्स वगैरे मिळतात ना, तर मला खूप वेळ आहे म्हणजे केक मला शिकायचे. तर आता गॉड नोज ते कधी दिवस येतात. पण त्यामुळे ना मी काय करते, थोडं सामान मिशोवरून किंवा फ्लिपकार्टवरून मागून ठेवलेलं ऑलरेडी आहे की मला ना केकचं खूप म्हणजे मला शिकायचं आहे, म्हणजे शिकायचेत मला केक. मला खूप आवडतात केक शिकण्यासाठी. तर मी काय केलं आहे की ते जे मोठं कप आहे ना, त्याने 1 कप प्रीमिक्स घेतलं आहे चॉकलेटचं आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं. तेल शक्यतो 2-3 चम्मच टाका, कारण तुम्ही जितकं जास्त तेल वापरताल ना ते असं रवाळ राहणार नाही. केक खूप छान होईल तुमचा आणि एकदम असं सॉफ्ट आणि नरम असा होईल. तर आपल्याकडे काही ते बटर पेपर वगैरे तर काहीच नाही आहे अवेलेबल, म्हणून मी काय केलं, एक वहीचं पेज फाडलं आणि त्याला छान ग्रीस केलं आहे ऑइलने वरतून आणि खालून छान प्रकारे. एक जो कोपरा आहे तो माझ्याकडून खूप गडबडीत म्हणजे खूपच जास्त काम होतं, त्याच्यामुळे परत हेही करायचं आहे आणि परत शूटही करायचं आहे. म्हणजे होती ना धावपळ, होते, सगळ्यांची धांदळ उडतेच, बायकांना माहिती आहे. तेही आणि लेकरं असेल तर पाहायलाच नको. तर त्याच्यामुळे ना थोडंसं हे जे साईडला थोडंसं फाटलेलं राहिलं होतं, मग छान त्याला एकदम तेल छान लावायचं, कंजूसपणा करायचं नाही. नाहीतर माझ्यासारखे असतात काही की छान आहे ना हेल्दीच करतोय, मग केकमध्ये ऑइल कशासाठी, मग ग्रीसिंगला एवढं ऑइल कशासाठी. नाही बाबा, टाका, छान होतो केक. तर माझ्याकडून हे थोडंसं बॅटर पतलं झालं, म्हणजे व्हिडिओच्या नादात आणि टेन्शनच्या नादामध्ये मी ना जरा जास्तच पाणी ओतलं त्याच्यात. तर पाणी थोडं हळूहळू टाका. आणि जे मी पहिले प्रेमिक्स आणायचे ना ते केकच्या दुकानातून आणायचे, तर ते प्रेमिक्स मला कधी चाळायची गरजच पडली नाही. पण हे जे प्रेमिक्स आहे ते मी मॉलमधून आणलं होतं 1 किलोचं पॅकेट. तर त्याच्यामध्ये ना थोडेसे असे बबल्स गाठी असल्यासारखे होते, तर मी ते चाळून घ्यायला पाहिजे होतं, पण मी ते चाळलं नाही. तुम्ही लक्षात ठेवा, अशा चुका नाही करायचा. फार फरक पडलेला नाही आहे, पण ते असं नाही का दिसू लागलं की याच्यामध्ये थोड्या गाठी वगैरे आहे. तर मग नंतर मी छान एक मीठ टाकलं. तर साधं मीठ असतं ना आपलं 10-20 रुपयाचं, तर ते मीठ घ्यायचं आणि ते नेहमी ठेवायचं आपल्याजवळ. म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याला मीठ बेक करायचा आहे केक, तेव्हा आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून ठेवायचं आणि प्रेमिक्स म्हणजे प्रीहीट व्हायला ठेवायचं आणि नंतर त्याच्यावरती ते केकचं भांडं ठेवायचं. केकचं भांडं हे
टॅप टॅप करूनच टाकायचं, म्हणजे त्याच्यातले बबल्स सगळे वर येतात. तर 20 मिनिटात पाहिलं तर अगोदर थोडासा झाला नव्हता. नंतर 25-26 मिनिटांनी पाहिल्यानंतर केक असा काहीसा दिसत होता. छान स्पून त्याच्यामध्ये टाकून पाहिला तर केक खूप छान झाला होता. आणि माझ्या मुलीला केक खूप आवडतो, म्हणजे ती फॅन आहे केकची आणि मी नेहमी त्याच्यासाठी केक बनवत असते आणि तिला हाही केक खूप आवडला होता. म्हणजे तिला अगदी प्रीमिक्स मी बनवतानाच तिला ते चाटायला पाहिजे असतं आणि तिने खूप छान एन्जॉय केला आणि मस्त चव झाली होती केकची. याच्यासमोरही मी असे खूप छान छान व्हिडिओज घेऊन येणार आहे, कपकेक कसे बनवायचे किंवा चॉकलेट्स वगैरे घरच्या घरी कसे बनवायचे आहे, छोट्या बेबीजसाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे. तर भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या मला बनवायच्या आहेत. तरी